जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर फर्निचर मार्केट जवळील माया हॉटेल शेजारील जुनी आणि जर्जर झालेल्या इमारतीच्या सज्जा कोसळल्याची घटना घडली आहे। या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झालाय। रावसाहेब ननावरे असं मयत कामगाराचं नाव आहे। माया हॉटेल शेजारी एका जर्जर झालेल्या इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं। सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास रावसाहेब आणि उर्वरित कामगार हे इमारतीच्या बाजूला असलेल्या गल्लीत काम करत होते। दरम्यान वरील खिडकीचा सज्जा रावसाहेब यांच्या डोक्यावर कोसळल्याचं म्हणणं येथील कामगारांचं आहे। या घटनेनंतर जखमी कामगाराला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आलं असता डॉक्टरांनी मयत घोषित केलाय। सध्या घटनास्थळी महापालिका कर्मचारी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करतायत। वडिलांचं नाव रावसाहेब विठोबा नवरे। मला साधारण 4:30 वाजता मित्राचा फोन आला की तुझ्या पप्पाला लागले म्हणून असं सांगितलेलं। डोक्यावर स्लॅब पडलाय एवढं काही सांगितलेलं नव्हतं, फक्त नॉर्मल भरती पडली म्हणे, लागले सेंटरला ॲडमिट जाऊन बघ। सेंटरला गेल्यानंतर समजलं का पप्पा जागेवरती गेले। मी सगळ्यांनी लपून ठेवलेलं का पप्पा गेलेत म्हणून, आणि त्यांना विचारलं तर मग बघतात तर काय नाही, ते सोडून गेला बोलले फक्त बस। मी नव्हतो त्यावेळेस, मी होमगार्डला ड्युटीला आहे ना, तर मी जेलला होतो ड्युटीला, जेलवरून ड्युटी करून आलेलो होती। तर काल फक्त त्यांना बोललेलं उद्या जाऊ नका कामाला, सांगितलं पण होतं, तरी पण पप्पा कामाला गेले। पप्पा बांधकाम मिस्त्री होते? नाही, मिस्त्री नाही, बिगर काम करायचे, मिस्त्रीच्या हाताखाली। मग ठेकेदार कोण आहे? ठेकेदारशी काही बोलणं झालं का? नाही, अजून काहीच नाही, ते सेटच गायब आहे ना तो अजूनपर्यंत। आणि आमच्या बाजूचा पण एक व्यक्ती, त्यांनी पण पैसे नाही दिले अजून पप्पाला। तो पण काल बोललेला पप्पाला, बोलतो काय करायचं करू। इथं आम्ही बांधकाम प्लास्टरच्या कारणाने आलेलो कामाला। इथं आता एक जण तिकडं सफाई करत होता कामगार, एक माझ्या हाताखाली काम करत होता। तर तिकडं काही धपकन आवाज आला पडलेला, तर तिकडं जाऊन बघतो तर आम्ही त्या सज्जाचा तुकडा पडलेला होता। तेच आम्ही त्यांना उचलून इकडं आणलं बाहेर। शेठला फोन केला, शेठ आणि आणलं, शेठनी गाडी टाकून आम्हाला सेंटरला सोडलं। मग त्यांचं नाव काय? त्यांचं नाव ननवरे। जागेवर डेट झाली का? आता ते सेंटरला गेल्यावर आम्हाला डायरेक्ट सांगितलं की जागेवर गेले। तुम्ही ते किती वाजता आलो? आम्ही तर सकाळी 9 वाजल्यापासून आलेलो आहे। तुम्हाला काय कामानिमित्त आणलं होतं? इथं बांधकाम प्लास्टरच्या कामासाठी, साफसफाईच्या कामासाठी। ओके, हे प्लास्टर चालू होतं? हां, प्लास्टर। इमारत जुनी होती? इमारत तर जुनी आहे ना। किती वर्ष जुनी असं अंदाज? अंदाजा कम से कम 30-40 वर्ष। त्या इमारतीचं प्लास्टर चालू होतं? हां, प्लास्टर चालू होतं। मागच्या साईडला कोणता भाग पडला तिथे? सर, सज्जाचा तुकडा पडला आहे तिकडे मागच्या साईडला। त्याच्या अंगावर डोक्यावर पडला? डोक्यावर पडला। अंबरनाथ पारलेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।